मोर्या बाप्पा मोर्या 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 मोर्या. होय, किती फुलं आहेत बघा आज. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम खात खंड राहू दे. भगवंत 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 आमच्या वडवयाजींना लवकर बरं कर, हसरं कर पहिल्यासारखं. तब्येत कशी तुमची? जाऊन सलाईन लावून घेऊन या, सुजलंय सगळं तोंडाज. जाऊन या, सलाईन लावून घेऊन या. मोर्या बाप. जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान. मारुती राया, चमत्कार करणारा मारुती. जय हनुमान. जय श्री मनोज मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम राम मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे आपदामपहर्ता दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. मनोरम सहस्रनाम तत्तुल्यं राम. चमत्कार करणारा मारुती आहेस बाबा तू. चमत्कार सर्वांच्या जीवनात. जय श्रीराम. सुंदर. सगळ्या जणी चालल्या आहेत आणि आता आहे आमच्यासोबत एक मेंबर आहे व्यायाम करायला. सकाळी सकाळी पाणी आलं, मग म्हटलं आवरून यायचं, म्हणजे जरा वेळ होतोयच हो तेवढा. पण छान आहे, तरी बुडवायचं नाही एवढंच. आता कसं झालंय, मावशी जरा म्हाताऱ्या व्हायला लागलेत, त्यामुळे जरा खाणं पिणं पचत. पण तसं काही खाणं पिणं खात नाहीत हो त्या, एवढंसं खातात. नाही, हवामानात फरक आहे ना. हवामानात बदल आहे ना, त्यामुळे तसं आपण त्यांच्या मनात आपणच आता सर्दी वगैरे झाली त्याच काय म्हणायचं. होय की खरंय. आता भेटल्या होत्या देवळाशी, अगदी चेहरा मलूल. थोडं आलं तर बरं वाटते. काल आल्याने परवा दिवशी ते विश्रांतीच घ्यायला पाहिजे होती, त्यांनी यायला नको पाहिजे. पण त्यांना पण चैन पडत नाही. त्यांना इतक्या वर्षाची सवय आहे. आम्ही तर आत्ता यायला इतक्या वर्षाची सवय आहे त्यांची. पण तेवढंच आपलं जरा ऊन खाऊन गेलं की बरं असतंय हो. नाही, शेतावर गेलं तर 1-4 दिवस चालते तेवढा. आणि एकल्या घरात तेच नको वाटते. एकटं बसलं घरामध्ये आजारी आजारी वाटते. आज आमच्याकडे गेले 2-3 दिवस उंदीर पडलाय, सापडेना. गाव ना सारखं. आता गेल्यावर परत तेच करायचंय. कुठे तर कोपऱ्याला असणार. सगळं शोधलं हो. आता माळ्यावर जरा शोधायचं. काय करायचं. मांजरानं टाकलं का काय? नाही नाही, औषध घातले होते मी. तेच बिन ह्याचं पण औषध असं उंदरं का नाही मेलेली वाळून पडतात, वास येत नाही. ते औषध आहे बरं. ते आणलं होतं, ते घातलं होतं, त्यानं मेलीच नाहीत. आमच्या परवानी मेलीच नाही, खाल्लेच नाही ते. खात नाहीत. त्याच्यावर तेल घालायचं असते. मी घातलेलं खाल्ले पण मेली नाही, म्हणून मग ते गोल गोल होते ना. मग नंतर तो ते हे मिळते की पावडर मिळते की एक काळी पावडर, तो येते की गाड्यावर विकायला नाही का, ढकल गाड्यावर विकायला.
ते गव्हाच्या पिठातनं घातले होते, एका दिवसात खाल्ली. हा, एक मेलेलं समोरच मेलं होतं म्हणून सकाळी उठल्या उठल्या सापडलं. हा. हे कुठं कुठं सापडेना. काल किती स्वच्छता केले तुम्हाला सांगते, काय सांगू. जीव असा मेटाकुटीला आला माझा काल. त्यांना वास येतो. ते नाही आता वास येतोय म्हणून हे हुप्पवून बसलेत. आता सापडे ना, काय करू आता. आज माळ्यावर मी चढून बघायला पाहिजे. होय. चढायचं यायला पाहिजे ते. चढते की आता, चढणार की आता, काय करणार. म्हणून म्हटलं जरा पेट्रोल भरून जाऊया शरीरात आणि तिकडे जाऊन वेस्ट. काय करायचं सांगा. असं आहे सगळं. दोघं दोघं राहायचं म्हणजे आपलं आपणच करायला लागते सगळं. दुसरं तर कुणाला आहे? मुळात आमच्या घरातल्या पुरुषांना कामाचीच आवड पण नाही आणि सवय पण नाही, अशी अवस्था. नाही ना, एक जण करत नाही. काही काही पुरुष करतात, पण आमच्या घरातले पुरुष आता तेवढं पाणी भरतात ते पुष्कळ आहे माझ्यासाठी. भरपूर आहे म्हणते मी, बाकीचं राहू दे, मी करते. होय. कारण ते पाणी भरतात म्हणून मला फिरायला यायला मिळते हो. होय, होय. ते पाणी बघत नसतं मग यायला मिळालं नसतं. आणि पाणी भरणं हा व्यायाम आहे म्हणून मी भरा म्हणते. होय. खाली वाकलं जातंय 100 वेळा, त्यांना आवडत नाही, पण तरी सुद्धा काय करायचं? त्या निमित्ताने खाली वाकायचं, असं असं करायचं 100 वेळा. ही बादली काढ, ती बादली काढ. होय. मला सगळे ओरडतात कॉलनीत, कशाला हे असं एवढं करता. व्यायाम आहे, व्यायाम आहे. व्यायाम. योगासनं केल्यासारखं आहे. अहो, पहिलं बायका 100 वेळा उचलायचं. आता पाण्याच्या बादल्या नाही तर उचलायला कुठं लागतात आपल्याला. नाहीच की. छोटी कळणं उचलली की अंगात ताकद आहे की नाही आपल्या. पाईपानं भरतेत, मोकळं होत्यात. पायपानं भरतात सगळे. मी मुद्दाम पाणी उचलते, टाकते, करते, काय करते. सांगतो ने, व्यायाम म्हणून करते मी हे सगळं. आम्ही घागरीनं पाणी भरलंय मग आम्हाला काही नाही. आता गॅस नसतं आयुष्य झाले असं. आणि 4 नसतं प्यायचं भरलं की झालं. झालं. नाही तर टाकीत पाणी पडत असते, पण मी मुद्दाम मावशीना धुण्यासाठी, भांड्यासाठी मी भरून ठेवते. तेवढा माझा व्यायाम होतोय. तर ते सांगायला हो. आता पोरीशी पण कावं नको झालं. काय करायचं? चला 1-2 फेऱ्या मारूया आणि जाऊया. हां. चला थोडं शांत मस्त. तू पाणी घालतोस म्हणून आम्हाला बाग मिळते. थँक्यू. चला सकाळची सुरुवात छान झाली पाहिजे. जर का हा व्यायाम केला नाही किंवा आलं नाही ना बागेमध्ये, तेवढ्याच 2-2 मिनटं का होईना बायका भेटल्या, चेहरे तर दिसले. नाहीतर मग दिवसभर असं वाटतं चुकलं, जायला पाहिजे होतं फिरायला. काय गरज होती घरात बसायची असं वाटतं. त्यामुळे फिरायला जाणं मस्त आहे, गेलंच पाहिजे.
जरा उन्हात बसूया शांतपणे. घरी जाऊन मोठं काम आहे, उंदीर काढायचं. होय, काम आहे. काय बाई तरी. करायचं. म्हणून मी एवढ्यासाठी सगळं नाश्ता पाणी एवढ्यासाठी आणते बघा. ते घरी गेल्यावर आयतं. खायचं पाहिजे. ही अयोध्याहून आणली होती मी पर्स, हे चांगलं आहे. 20 रुपयाला. छान आहे की. काय वाईट आहे की नाही, छान आहे की नाही, राहिले कसलं बघा. सुंदर. म्हटलं बागेत फिरण्यासाठी म्हणूनच आणले होते. आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे अचानक माझ्या एका मैत्रिणी सगळ्या चालल्या होत्या, त्या दुसऱ्या ग्रुपमधल्या गिरनारला चाललेत आणि 1-2 दिवसांनी. मग आता तिच्यातली कोणतरी एक दोन जणी कॅन्सल व्हायला लागल्यात अचानक. मग ती म्हणते येणार काय. मग हे होते घरामध्ये. ह्यांना म्हटलं काय करू, जा म्हटले. मग आता आज संध्याकाळपर्यंत कळेल काय ते. जावा. आणि मग उद्या एका दिवसामध्ये बॅग भरायची, सगळं करायचं, औषधं घ्यायची आणि जायचं. काय सगळ्या मी साड्याच घेणार आहे सोडा. मला काही ड्रेस आवडत नाहीत. बाथरूमला जायला बरं पडते साड्या. आणि मोकळं राहते, खालनं मोकळं राहते, हवा लागते नाही साडीमध्ये, ड्रेसमध्ये लागत नाही. हां, त्यामुळे पॅक बंद असते. त्यामुळे आता ड्रेस घेऊन जाणार आहे. आता साड्या वगैरे आता गेल्यावर म्हटलं काढाव्यात. तर हे आता उंदराचं प्रकरण बघा. गावायला पाहिजे हो. काय करायचं, घरातले वास यायला लागलाय म्हणून कालपासून हे असं अस्वस्थ आहेत. हे काय करू. काल दिवसभर शोधले, सापडला नाही भेटो. वर पडलाय कुठेतरी. आज आता चढून बघायला पाहिजे. जाऊया काय. चला. बाय बाय गार्डन. उद्या भेटूया. उद्या यायचं बालोद्यान. जय श्रीराम, जय श्रीराम. काल मी बूट घेतले बघा. छान आहे की. चांगले आहेत नाही, 350 रुपयाला चांगले पडले. वॉकिंगला आता बूट घ्यावेत. आणि गिरनारला जायचा योग आलेला आहे. हा, तुम्ही जाणार असेल गिरनारला. हा, आता योग आलाय अचानक. काल एकीने विचारलंय, मग म्हटलं बूट घ्यावेत. त्या निमित्ताने बूट घेतले. प्रवासाला बूट पाहिजे. आणि ते 10,000 पायऱ्या चढायच्यात ना. 1000 पायऱ्या चढायच्यात. काय स्वर्गात गेल्यासारखं झालं. स्वर्गात जाऊन येते आता. यावा. सोमवारी सकाळी जायचंय. आता रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत. दिवस संपूर्ण सगळा गडबडीत गेलेला आहे. अचानक ठरलेली ट्रिप, त्याची तयारी. बायकांची तयारी काय साधी नसते. केस डाय करायला पाहिजेत. आत्ता 10 वाजता पार्लरला जाऊन आले. आयब्रोज, औषधं, काहीतरी सोबत खाणं पिणं. एका दिवसात तयार करायचे, सोपं नसतं. बरं, बॅग काय एकदाच आपण भरत नाही ना. एकदा भरतोय, एकदा काढतोय, एकदा भरतोय, एकदा काढतोय. ही नको साडी, ती नको साडी, हा ड्रेस नको. पुरुषांच्या सारखं नाही हो. तो ड्रेस नको, ही साडी नको, ती साडी नको. सगळं व्यवस्थित भरलं. जरा भडंग वगैरे करून घेतला. बिस्किट आणायची राहिली. आता बिस्किट काय कुठेही मिळतात सोडा, तो काय प्रश्न नाही. फ्रीजमधलं सगळं काढलं. सगळ्या ताकांचं लोणी, ताक, तूप सगळं केलं. आजचा दिवस असा एवढा थकून गेले. पण म्हटलं अचानक आपल्याला बोलवणं आलंय दत्त महाराजांच्या दर्शनाला. दत्त महाराजांनी बोलवलंय. तुम्ही तयारी गडबडीनं करा किंवा एका दिवसात करा. तयारी ही करायला तेवढा वेळ लागतोच. आधी 8 दिवस जरी केलं तरी रोज काढायचं. रोज सामान ह्याच्यातनं त्याच्यात काढायचं, त्याच्यातनं ह्याच्यात काढायचं.
ही बॅग नको, ती बॅग नको, हजार गोष्टी. थंडीचं घ्यायला पाहिजे, स्वेटर घ्यायला पाहिजे, अंथरुणं पांघरुणं घ्यायला पाहिजे. हे काय का चला, गडबडीत सगळी तयारी झालेली आहे. आता आज निवांत झोपणार रात्री. काल टेन्शनने झोपच नाही आली. होईल का तयारी, होईल का तयारी. चला, रात्री 10:15 वाजले आता जेवायला. तरी बरं डबा येतो म्हणून कढीपत्ता आयतं जेवायला मिळते. नाहीतर कधी घरातलं करणार, कधी स्वयंपाक करणार, मग चिडचिडच झाली असती. बाहेर जाऊन यायचं, नेक पिलो आणली डीमार्टला जाऊन. ती तुम्हाला दिसेलच पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये. आणि ते नेक पिलो एकतर तुम्हाला सांगते इतका गोंधळ झाला, कुठे मिळेना. एका ठिकाणी मिळाली, डी मार्टला 1 तास उभं राहायची पाळी. एक वस्तू घ्यायला 1 तास वाया गेला. थकायला झालं. आठवडा बाजार असतो, तसली गर्दी. सकाळी 5 वाजता. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे 5 वाजता निघायचं. सगळे सिनियर सिटीजन आहेत, त्यामुळे जरा निवांत आहे सगळं. आणि गंमत म्हणजे सांगायचं तर ज्या गाडीने आम्ही जाणार आहे, 18 सीटर 20 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर, ती गाडी दारासमोर येणार आहे न्यायला. आणि काय पाहिजे याच्यापेक्षा. सुख सुख म्हणजे आणि काय असतं ट्रिपचं. घरातनं सामान काढायचं, लगेच समोर गाडीतच ठेवायचं. सगळ्यात आनंदाची गोष्ट. रिक्षा नको, कोण सोडायला यायला नको, काय नको काय नको. याला म्हणायची भगवंताची कृपा. एवढी सोय करून द्यायची देवाने आमची. दारासमोर गाडी येणार, दारासमोर गाडी नंतर सोडून जाणार 10 दिवसानंतर. किती याच्यापेक्षा आणि किती सोय करायची आहे का नाही. भारी ट्रिप. सर्वात शेवटच्या दिवशी ठरलेला मेंबर मी, आणि गाडी पहिला माझ्या दारातच येणार. आणि गाडी कशी असणार आहे, काय असणार आहे, सगळं मी आता दाखवत राहीनच आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, आता लवकर लवकर आवरून झोपायला पाहिजे. 4 तास तरी झोपवायला पाहिजे का नको.